राम राम मंडळी, आज आपल्या व्लॉगचा 23वा दिवस आहे. मेडिकल साठी निघालोच होतो, तेवढ्यात मला राहुल भाऊ दिसला. मग मी खुश झालो आणि तो बाय करून निघाला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आणि मग सुरेंद्र भाऊ दिसला आणि त्याला पण व्लॉग मध्ये घेतला. आणि हा आकाश कुठे चालला होता तर माहित नाही. धनु पण आला, त्याला पण व्लॉग मध्ये घेतला. आणि आज मला वाटलं भाऊ मीटिंग वर आहे आणि आज लोकेशनं पण सेम टी शर्ट घातली होती आणि आम्ही आज कॅटरस वाले दिसत आहोत. अबे साले. आणि मेडिकल मध्ये आल्यावर हा भाऊ भेटला. भाऊ म्हणे व्लॉग चांगला बनवतो म्हणे, मी रोज पाहतो म्हणे. आणि मग पेशंट येणं सुरू झाले आणि औषधी काढून त्यांना देऊन दिली. आणि मेडिकलची पूर्ण कामं केल्यावर मी बाहेर आलो आणि बाहेर लोकेश बसून होता. आणि तेवढ्यात मला सुभाष काका दिसला. आणि सुभाष काका आपल्यासाठी खूप कामाचा माणूस आहे. हे तेच आहे जे कालच्या व्लॉग मध्ये झगडा करत होते. आणि माझ्या जवळ आल्यावर हा म्हणत होता की भाऊ व्लॉग डिलीट करून टाक. आणि मी म्हटलं हे सरकारी काम आहे, डिलीट व्हायला वेळ लागते. अबे साले. आणि मग शुभम आला आणि मी भाऊला राकेश सेठ म्हणतो. अच्छा ठीक है, समझ गया. आज राकेश सेठने खूप भारी गोष्टी सांगितल्या. आणि मी भाऊला म्हटलं आज आकडा कोणता येईल. आणि राकेश सेठ म्हणे आज दुर्री येते म्हणे, तू पाय म्हणे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आणि मग मी जेवण करायला आलो आणि यश भाऊनी मला बाईकवर लिफ्ट दिली. आणि सायंकाळच्या मीटिंगला आम्ही ओम्याची मजा घेतली. आणि ह्या मामाच्या नावाने फेमस आहे. भाऊचा आज खूप चांगला गेम झाला होता. आणि आज मी संध्याकाळी जिमला गेलो, कारण सकाळी मी झोपूनच नाही उठलो. आणि जिम मध्ये आलो तर यांची मस्ती सुरू होती. म्हणत होते किसमे कितना है दम. आणि हे आहे आमची जिमचे ऑनर सौरभ भाऊ. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.